नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे. शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल. राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल. कृषी विभागाकडून 1720 कोटी रुपयांचा निधी मिळाल्यास सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणावं लागणार आहे. कारण की बघा, नमो शेतकरी महासन्मान शेत निधी योजनेअंतर्गत 8व्या हप्त्याचा वितरणाची प्रक्रिया आता खरोखर तुमची संपलेली आहे. कारण की बघा, शिर्डीमध्ये पंतप्रधान इथं नरेंद्र मोदी यांनी त्याचे वितरण देखील केलेले आहे. राज्यातील हे बघा 13,45,000 शेतकऱ्यांना याच्या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार असं त्यांनी सांगितलं. मग आता योजना कोणत्या तर पाहूया. पहिली योजना आहे PM किसान योजना, याचा 22वा हप्ता. तसेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता. आता कृषी विभागाकडून 7,200 कोटी रुपयाची निधी सरकारने आता मंजूर करून टाकलेला आहे. म्हणजे बघा, सर्व शेतकऱ्यांसाठी आता मोठी आनंदाची बातमीच आपल्याला म्हणावं लागणार आहे. कारण की बघा, मोठा अपडेट सरकारला आता इथे दिलेल्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी बांधवांना भरपूरशा दिवसांपासून शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे. तुमची आता वाट बघण्याची आतुरता संपलेली आहे. त्याचबरोबर PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे. म्हणजेच की राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची खुशखबर आणि आनंदच वातावरणाचं पसरले आहे. बघा, देशामधील शेतकरी बांधवांसाठी खुशखबर इथं म्हणावं लागणार आहे. सरकारने ही बातमी असणार आहे. कारण की बघा, शेतकरी बांधवांनो, राज्यातील 93 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं पैसे क्रेडिट होणार आहे. कारण की बघा, राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना इथं लाभ मिळणार असं देखील त्यांनी सांगितलं आहे. आता मोठी आनंदाची बातमी आपल्याला इथं म्हणावं लागणार आहे. PM किसान योजनेचा 22वा हप्ता व शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजे आपल्यासाठी मोठी खुशखबर आता इथं आलेली आहे. बघा, शेतकरी बांधवांना भरपूरशा दिवसापासून इथं आपण वाट बघत होतो की PM किसान योजनेचा 22वा हप्ता कधी मिळणार आणि खास करून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा अंतर्गत 8व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेटची आपण भरपूरशा दिवसापासून इथं वाट बघत होतो. परंतु काही अपडेट आपल्याला इथं मिळत नव्हतं. परंतु आता स्वतः शिर्डीमध्ये नरेंद्र मोदी आता असं घडलं की ते दर्शनानिमित्त इथे आले होते आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाचा निर्णय घेण्यासाठी त्यांनी तिथून आता सुरुवात करणार असं सरकारने सांगितलं आहे. मोठी आनंदाची बातमी, खुशखबर हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये कशी पैसे येणार, त्याच प्रकारे कोणत्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार, कोणत्या बँकांना सरकारने चेक दिला, इथं पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, या सर्व काही टप्प्याने तुम्हाला मी विस्तारपणे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चला. कारण की बघा, सरकारने आजच्या मुहूर्तावर ही मोठी रक्कम मिळणार असल्याचं शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर दिलेली आहे. बघा, सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की आता या ठिकाणी वितरण पार पडणार आहे. आता महिन्याभरापासूनचा शेतकरी बांधव नमोच्या देखील हप्त्याची वाट पाहत होते. त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची देखील आता मंजुरी मिळालेली आहे. बघा, शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं इथं सरकारच्या माध्यमातून दोन्ही योजनेच्या अंतर्गत आपल्यासाठी हे महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 7,200 कोटी रुपयांचा निधी आपल्या खात्यामध्ये आता क्रेडिट होणार सरकारने सुरुवात केलेली आहे. संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती हे तुम्हाला मी समजून सांगते की तुम्हाला पैसे कसे मिळणार, कोणत्या चुका ह्या 2024मध्ये आपल्याला करायच्या नाही आहे आणि दुरुस्त करायच्या आहे. संपूर्ण काही तुम्हाला सर्व माहिती सांगते. परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनेची माहिती ही सर्वात अगोदर तुम्हाला भेटणार असेल. दुपारी 3 वाजतापासून DBTच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीच्या द्वारे थेट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे डिपॉझिट केले जाणार. पहिल्यांदा टप्प्यामध्ये राज्यातील इथे निवडक जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितली असून त्यातील शेतकऱ्याला आज लाभ मिळणार आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, सरकारने यादी देखील जाहीर केलेली आहे की नमो शेतकरी योजना व PM किसान योजना ह्या दोन्ही योजनांचे 2 हप्ते 4,000 रुपये सरकारच्या माध्यमातून देण्यात येत आहे. आता प्रशासकीय सोयीसाठी राज्याने 36 जिल्ह्यांची शंका पाहता एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे तांत्रिक इतर दृष्ट्या कठीण बँकाच्या सर्व्हर इथे कधी डाऊन होत असते.
परंतु यासाठी प्रशासनाने टोटल 3 टप्पे आता निवडलेले आहे. या 3 टप्प्यांच्या माध्यमात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये हे पैसे क्रेडिट होणार. शेतकरी बांधवांनो, बघा या ठिकाणी ज्या जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे तर त्या जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे. आज दुपारी 3 ते 6 ह्या वेळामध्ये तुमच्या खात्यामध्ये 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे. टेन्शन कार्डची तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे. जिल्ह्याची याद्या आणि सविस्तर माहिती समजून घ्या. शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की बघा इथं जसं की निर्णयानुसार बँकांच्या वर्गनिधी करण्यासाठी पैसे मंजुरी दिली, परंतु 2026च्या नवीन वर्षासाठी काही नवीन अटी लागू देखील करण्यात आल्या. या अटीमध्ये जे शेतकरी पात्र राहतील त्यांनाच इथं तब्बल 4,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये याचा लाभ मिळणार आहे. हे तुम्हाला नक्की समजून घ्यायचं आहे, कारण की बघा इथं सरसकट सर्वांना पैसे देण्याऐवजी केवळ गरजू आणि खऱ्या शेतकऱ्यांची निवड केली जात आहे. दुसऱ्या बाजूला इतर महाराष्ट्रामध्ये इथं धुळे जिल्ह्यातील निवडसुद्धा पहिल्या टप्प्यासाठी करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील शिरूर इथे काही जसं की शिंदखेडा देखील शेतकऱ्याला आज ठिकाणी सरकारच्या माध्यमातून प्राधान्य मिळत आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांचे आपले बँक खाते तपासून घेणे आवश्यक असणार आहे, कारण की आज दुपारनंतरच त्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आता अत्यंत महत्त्वाचे म्हणजे की जाणून घ्या की शेतकरी बांधवांनो, भरपूरशा दिवसापासून आपण शेतकरी बांधव इथे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत हप्त्याची वाट बघत होतो, परंतु आज हे शुभ मुहूर्त आले आहे आणि शेतकऱ्यांसाठी आजचा खूपच दिवस इथे महत्त्वाचा आणि आनंददायी ठरलेला आहे. बघा पहिला महत्त्वाचा नियम बघा, जमिनीच्या मर्यादेसोबत सरकारने आता सांगितलं आहे की जो सर्वांनी लक्ष देऊन ऐका, तुम्हाला ऐकायचं आहे. 10 एकरपेक्षा जास्त जर तुमच्याकडे जमीन असेल तर कदाचित तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. आता 7-12 उतार्याची इथं कसून चौकशी करून केवळ अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे इथं प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे 10 एकरपेक्षा कमी जमीन असेल तर तुम्ही अनिवार्य असणार आहे, म्हणजेच पात्र असणार आहे. तर मग बघा याचा पहिल्या टप्प्यातील नंदुरबार जिल्ह्याचा पण इथे समावेश करण्यात आलेला आहे. आता शेतकरी बांधवांनो, बघा त्यानंतर नंदुरबारमधील जसं की नवापूर, त्यानंतर शहादा, इथं तरोडा जसं की अक्कलकुवा या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील 4,000 रुपये तब्बल त्यांना क्रेडिट होणार. त्यानंतर बघा आता जसं की या भागातील 155 तालुक्याची ही एकूण यादी सरकारने यामध्ये सांगितलेली आहे. त्यानंतर बघा शेतकरी बांधवांनो, दुसरा नियम कुटुंबामध्ये इतर योजनांच्या लाभासाठी इतर संदर्भातील माहिती दिलेली आहे. जर राशन कार्डवरील महिलांना जसे की लाडकी बहीण योजनेचे जे काय पैसे मिळत असतील किंवा भविष्यात नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात, त्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. पुढील हप्त्यापासून यावर जसं की नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. सरकारने सांगितले आहे की एकाच वेळी अनेक योजनांचा लाभ तुमच्या घरामध्ये एकच व्यक्तीला मिळणार नाही. तुम्हाला स्पष्टपणे समजून घेणे अनिवार्य असणार आहे. तर मग बघा आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जसे की वडूया, त्यामध्ये नांदेड, नाशिक, परभणी, पुणे जिल्ह्यातील काही निवडक तालुक्याचा आज पहिल्या टप्प्यामध्ये निवड करण्यात आलेली आहे. या जिल्ह्यामध्ये पात्र लाभार्थ्यांच्या देखील खात्यामध्ये दुपारी 3 वाजतापासून रात्री 12 वाजेपर्यंत 100% तुम्हाला पैसे क्रेडिट होणार आहे. चिंता काळजी करू नका आणि तुम्ही बिंदास राहा, कारण की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही कामे देखील करायला लागणार आहे. त्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहे. प्रशासनाच्या तपासणीत अनेक ID कार्ड तसेच त्रुट्या आढळल्या आहे. त्यामुळे ज्यांचं फार्मर ID कार्ड अधिकृत इथं जसं की ओरिजिनल आहे त्यांना DBT प्रक्रियेच्या माध्यमातून त्यांना डायरेक्ट खात्यामध्ये लाभ मिळणार आहे आणि हे देखील सरकारने सांगितलेलं आहे. आता विदर्भातील जर आपण पाहायला गेलं तर नागपूर, बुलढाणा, भंडारा या जिल्ह्यामध्ये सुद्धा महत्त्वाची अपडेट सरकारने सांगितली आहे. या जिल्ह्यामध्ये शेतकरी आपली बँक खात्याची KYC इथं त्वरित करून घ्या. तुमच्या बँकेच्या खात्यात आधार लिंक करून ठेवा, कारण की तब्बल तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट 4,000 रुपयाचा हिस्सा तुम्हाला क्रेडिट होणार आहे. आता बघा तसेच आपल्याला पाहायला गेलो तर यवतमाळ आणि वाशिम भागातील शेतकऱ्यांना बांधवांची सुद्धा आनंदाची बातमी ठरलेली आहे, कारण की प्रशासनाने शक्यता वर्तवण्यासाठी आलेली आहे. आता शेतकरी बांधवांना बघा सरकारने सांगितलं आहे की तुमच्याकडे जमिनीचे तुकडे करून कुटुंबातील सर्व सदस्य यात घेत असतील तर लाभ या घेण्यासाठी भरपूरशा लाभांवर कारवाई केली जाऊ शकते. आता राशन कार्डवरील नोंदणीनुसार एका कुटुंबात केवळ एकच व्यक्तीला सन्मान निधीचा लाभ मिळणार आहे. जरी तुमच्या घरामध्ये तुम्ही 4 तुकडे केले असतील शेतीचे आणि राशन कार्डमध्ये जर त्यांचं नाव असेल तर 100% एकाच व्यक्तीला तुम्हाला लाभ मिळणार आहे. आता आपण पुढे जर पाहायला गेलो
की लातूर आणि वर्धा पालघर जिल्ह्यासाठी काही तालुक्याचा समावेश आजच्या वितरणामध्ये असणार आहे. बघा, ज्या शेतकऱ्यांची नावे पहिल्या 12 जिल्ह्यांमध्ये असणार आहे, म्हणजे पहिल्या टप्प्यात असणार आहे, तर 100% तुम्हाला लाभ मिळणार आहे. फार्मर आय डी काढली नसेल तर काढून घ्या. ज्या बँकेच्या खात्याला तुम्ही आधार कार्ड लिंक केलं नसेल तर ते लिंक करून घ्या, कारण की महत्त्वाची अपडेट सरकारने तुमच्यासाठी सांगितली आहे. अशा प्रकारे की तुम्हाला जिल्ह्यांची तालुक्याची यादी सांगितलेली आहे. बाकी अशा शेती संदर्भातील हर एक नवनवीन अपडेटसाठी तुम्हाला पाहायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.